तृतीय भाषा हिंदी पाठ में लगा हुआ दूसरा पाठ मिर्च मसाला। और इस वीडियो में बच्चों हम पूरी तरह से मिर्च मसाला पाठ का सारांश और प्रश्नोत्तर को देखने वाले हैं, देखेंगे। और आगे के स्लाइड में क्या पाठ में मिलेगा आपको विदा है, और विदा यानी लोक कथा विदा का होता है। और आगे लोक कथा के बारे में भी जानकारी प्राप्त कर लेंगे और पाठ के नए शब्द के अर्थ पर और पाठ का अर्थ ग्रहण करेंगे। पूरा पाठ हम विस्तार से पढ़ लेंगे और उसमें कौन कौन से बातों को आप ध्यान में रखना है उस पर भी चर्चा कर लेंगे। और पाठ के अंत पर रहे अभ्यास में कई गतिविधि में प्रश्नोत्तर पर चर्चा करेंगे और व्याकरण में संज्ञा और मुहावरे के बारे में हम विस्तार से जानकारी प्राप्त कर लेंगे। ओके, और चलेंगे आगे पाठ का विदा। बच्चों, इस पाठ लोक कथा विदा का है और लोक कथा के बारे में थोड़ी सी जानकारी यहाँ पर मैं देने के लिए प्रयास किया हूँ। यानी लोक कथा है वे कहानियां हैं जो कुछ नए कथानक, रूढ़ी और शैली के बारे में परिचय प्राप्त होता है। यानी लोक कथा एक प्रकार की कहानी होती है, हमें कई नए कथानक, रूढ़ी और शैली के बारे में परिचय देने का काम यह लोक कथा द्वारा होता है। और आगे इसकी जो सरल सीधी सादी शैली होती है, बहुत ही सरलता से शैली होती है, समझ सकते हैं आराम से। और जो लोक कथा की क्षेत्र की बोली में ये लोक कथाएं सुनाई जाती है, जो वहाँ की जो प्रादेशिक जो क्षेत्र की सीमा की जो बोली है ना, उसी बोली में यह कहानी भी सुनाई जाती है। और राजस्थान, गुजरात, कर्नाटक, बिहार आदि राज्य में अपने ही भाषा में लोक कथा प्रचलित है। यानी पूरी तरह से भारत के अलग अलग राज्यों में अलग अलग बोली जाने वाले बोली में लोक कथा प्रचलित है, लेकिन आमतौर पर हमें राजस्थान, गुजरात, कर्नाटक, बिहार की जो लोक कथा है ये बहुत ही प्रचलित है। देखो बच्चों, कन्नड़ में इस प्रकार के हैं। ಲೋಕಕಥೆ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇದು ಕಥೆಯ ಒಂದು ಪ್ರಕಾರ, ಕಥೆಗಳೇ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಸೊ ಇವುಗಳಿಂದ ನಮಗೆ ಹೊಸದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥೆಗಳ ರೂಢಿ ಮತ್ತು ಶೈಲಿಯ ಪರಿಚಯ ಸಿಗತ್ತೆ। ಇದರ ಶೈಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸರಳತೆಯಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತೆ। ಪ್ರಾದೇಶಿಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಾಷೆಗಳ ಮೇಲೆ ಈ ಕಥೆಗಳನ್ನ ನಾವು ಕೇಳಿಸ್ತೀವಿ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲಾ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಲೋಕಕಥೆಗಳು ಪ್ರಚಲಿತ ಇದಾವೆ। ಆದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ರಾಜಸ್ಥಾನ್, ಗುಜರಾತ್, ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಲೋಕಕಥೆಗಳಿದಾವೆಲ್ಲ ಇವು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೋಕಕಥೆಗಳು ಇದಾವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಇಷ್ಟಿತ್ತು ಲೋಕಕಥೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರತಕ್ಕಂತ ಒಂದು ಮಾಹಿತಿ। सो बच्चों, इस पर मिर्च मसाला पाठ के आशय पर चर्चा कर लेंगे। कभी कभी आदमी अपने विचारों को दूसरों के साथ बांटना चाहता है। यानी बच्चों, आदमी है ना, जो मनुष्य समाज जीवी है, संघ जीवी है, और उसके जो विचारों को क्या करता है कि दूसरों के साथ बांट लेने के लिए इच्छा करता है। लेकिन उसे यह ध्यान रहे कि राज की बात बताने से पहले वह सावधानी बरते। लेकिन उस आदमी को क्या करना है कि एक बात ध्यान में रखना है, कई उसमें से राज यानी रहस्य, कॉन्फिडेंटल, गोप्य, जो राज की बात बताने से पहले खुद क्या करना है कि जागरूक रहना है, क्योंकि कहीं राज की बात दूसरों लोग उसका बहिರಂಗ किया तो उसका नुकसान खुद ही झेलना पड़ता है। ಸೊ ಮನುಷ್ಯ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಮುಂದೆ ವಿಚಾರವನ್ನ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವಾಗ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ರಹಸ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಎಚ್ಚರವನ್ನ ವಹಿಸಬೇಕು। ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಆ ಮಾತಿನ ಕುರಿತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹಿರಂಗ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ನಷ್ಟ ಆ ಸ್ವತಃ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆಗತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। तो दो बात आपको याद रखना है, मनुष्य अपने विचारों को दूसरों के साथ बांट लेना चाहता है और मनुष्य राज की बात बताने से पहले सावधानी बरतना है। आगे है बच्चों, हम इस पर नए शब्दों के बारे में आपको अर्थ सहित हम कन्नड़ में भी अर्थ देने के लिए प्रयास करता हूँ। कसम, सौगंध, शपथ, प्रमाण, प्रतिज्ञा ಅಂತ ಕರಿತೀವಿ। और बात को पचाना है, यानी किसी बात को छिपा लेना। ಯಾವುದೋ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಮುಚ್ಚಿಡೋದನ್ನ ನಾವು ಬಾತ್ ಕೋ ಪಚಾನ ಅಂತೀವಿ। ಪೇಟ್ ಫುಲ್ನ, ಕಿಸಿ ಬಾತ್ ಕೋ ಕಹನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಉತ್ಸುಕ ಹೋನೆ। ಯಾವುದೇ ಒಂದು ಮಾತನ್ನ ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಶ್ಚರ್ಯರಾಗ್ತೀವಲ್ಲ, ಒಂದು ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ತೋರ್ತೀವಲ್ಲ, ಅದನ್ನ ಪೇಟ್ ಫುಲ್ನ ಅಂತೀವಿ। ರಾಜ್ ಅಂದ್ರೆ ರಹಸ್ಯ, ಸೊ ಅದು ಸರಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಗೋಪ್ಯ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಪೇಟ್ ಫಟ್ ಜಾನ ಅಂತ ಇದೆ। ಸೊ ಪೇಟ್ ಫಟ್ ಜಾನ ಅಂತಂದ್ರೆ ಪೇಟ್ ಮೇ ಬಹುತ್ ಪೀಡಾ ಹೋನ, ಹೊಟ್ಟೆ ಹುಣ್ಣಾಗುವಂತ, ವಿಕೃತ ಅವಸ್ಥಾ ಮೇ ಆನ, ವಿಕೃತ ರೂಪಕ್ಕೆ ಬತ್ತಾಳುವುದು। ಬಾತ್ ಉಗಲ್ನ, ರಹಸ್ಯ ಬಾತ್ ಕೋ ಪ್ರಕಟ ಕರಣ, ರಹಸ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಪ್ರಕಟ ಮಾಡೋದನ್ನ ನಾವು ಬಾತ್ ಉಗಲ್ನ ಅಂತೀವಿ। ಖಬರ್ ಅಂತ ಇದೆ, ಖಬರ್ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರ, ಹಾಲ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ವಿಷಯ, ಸುದ್ದಿ ಅಂತೀವಿ। ಕಡೆಗೆ ಗೋರಯ್ಯ ಅಂತ ಇದೆ। ಸೊ ಗೋರಯ್ಯ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಗುಬ್ಬಚ್ಚಿ, ಸ್ಪ್ಯಾರೋ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಇವಿಷ್ಟು ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೊಸ ಶಬ್ದಗಳ ಅರ್ಥ। ಪಾಠವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ। ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡೋಣ। एक दिन शाम को भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था। यानी यहाँ पर एक दो चरित्र चित्र ने, दो कैरेक्टर है, पात्र है। पहला है कि भोलू है और दूसरा है कि हीरा है। अलग प्रकार के लेकिन मुख्य दो पात्रों पर ही यह कहानी बढ़ गई है। यानी एक दिन शाम को भोलू अपने घर के आंगन में बैठकर क्या कर रहा था कि दूध पी रहा था।
उसे खांसी आई, दूध का लोटा लुढ़क गया। अचानक जब भोलू तो दूध पी रहा था, लेकिन क्या हो गई कि खांसी आ गई और इस खांसी के कारण उसके हाथ में जो दूध का लोटा था वह लुढ़क गया यानी सूख गया तथा थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया और इस कारण जो दूध पी रहा था वह दूध क्या हुआ कि मुंह से निकलकर थोड़ा दूध जमीन पर फैल गया। फैले दूध में उसको 2 पंख दिखाई दिए। जो जमीन पर फैले हुए दूध में 2 पंख दिखाई दिए भोलू को, वह घबरा गया। यह देखकर भोलू बहुत ही चिंता में पड़ गया। अपनी पत्नी हीरा को बुलाकर कहा, और जैसे भोलू की पत्नी का नाम हीरा है बच्चों, और भोलू हीरा को बुलाकर कहता है कि देखो तुम किसी से नहीं कहोगी तो मैं तुमसे एक बात बताऊं। यानी वह कहता है कि मैं आपको एक बात बताता हूँ लेकिन आप किसी से मत कहना, और उसी बात पर कसम से किसी से नहीं कहूंगी। और वह कहती है कि हीरा कसम से मैं वचन लेती हूँ, मैं प्रतिज्ञा करती हूँ कि मैं जो आप कह रहे वह बात मैं किसी से नहीं कहूंगी। भोलू ने दूध में पंख की बात बता दी, और जैसे भोलू जो दूध में उसे 2 पंख दिखाई दिए वह बात भोलू क्या किया कि अपनी पत्नी हीरा को बता दिया। यह भोलू घर में आंगन में बैठकर दूध पी रहा था और अचानक खांसी आई, लोटा लुढ़क गया और जैसे जमीन पर थोड़ा सा दूध फैल गया, फैले हुए जमीन पर 2 पंख दिखाई दिए भोलू को, और वह बहुत ही चिंता में था और चिंता के कारण वह इसी चिंतित बातों को वह अपनी पत्नी हीरा को कहता है और कहता है कि जो दूध में जो फैले हुए 2 कबूतर के पंख के बारे में वह बात बता देता है। बच्चों इस पर आपको एक 4 मुद्दे याद रखिए। शाम को भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था, लोटा लुढ़क गया, दूध जमीन पर फैल गया। फैले हुए दूध में भोलू को 2 पंख दिखाई दिया, और भोलू अपनी पत्नी हीरा को कहता है कि देखो तुम किसी से नहीं कहोगी तो मैं तुमसे एक बात बताऊं। और इस पर हीरा भोलू को कहती है कि कसम से किसी से नहीं कहूंगी। आगे और भी पार्ट है बच्चों, हम पूरी तरह से जानकारी प्राप्त कर लेंगे। फर्स्ट पैराग्राफ से पहले अनुच्छेद से आपको क्या करना है कि इन 4 मुद्दों का आपको याद रखना है। मिलेंगे और भी नए वीडियोज में। एक दिन शाम को भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था। ಒಂದು ದಿನ ಭೋಲು ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಹಾಲನ್ನು ಕುಡಿತಾ ಇದ್ದ. उसे खांसी आई, ಅವನಿಗೆ ಕೆಮ್ಮು ಬಂದಿತು. दूध का लोटा लुढ़क गया ಅಂದ್ರೆ ಹಾಲಿನ ಲೋಟ ಕೆಳಗಡೆ ಬಿತ್ತು. तथा थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया. ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು ಬಾಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಬಿತ್ತು. फैले दूध में उसको 2 पंख दिखाई दिए. ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಆತನಿಗೆ 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡವು. वह घबरा गया, ಆತನು ಭಯಭೀತಗೊಂಡನು. अपनी पत्नी हीरा को बुलाकर कहा, ಆತನು ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೀರಾನನ್ನ ಕರೆದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತಂದ್ರೆ कहा देखो तुम किसी से नहीं कहोगी तो मैं तुमसे एक बात बताऊं. ನೋಡು ನೀನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳದೇ ಇತ್ತಂದ್ರೆ ನಾನು ನಿನಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. कसम से किसी से नहीं कहूंगी पत्नी बोली. ಅಂದ್ರೆ ಆತನ ಹೆಂಡತಿ ಯಾರೋ ಚಂಪಾ ಹೇಳ್ತಾಳೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ कसम से ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ವಚನ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಭೋಲು ने दूध में पंख की बात बता दी. ಅವಾಗ ಭೋಲು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರೆಕ್ಕೆಯ ಮಾತನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೀರಾನಿಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ನೀವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಮೊದಲನೇದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು शाम को भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था. लोटा लुढ़क गया, दूध जमीन पर फैल गया. ಸಂಜೆ ಭೋಲು ತನ್ನ ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಹಾಲನ್ನ ಕುಡಿತಾ ಇದ್ದ. ಹಾಲಿನ ಲೋಟ ಕೆಳಗಡೆ ಬಿತ್ತು. ಆ ಒಂದು ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆತನಿಗೆ 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭೋಲುಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತಾವು. भोलू अपनी पत्नी हीरा को कहा कि देखो तुम किसी से नहीं कहोगी तो मैं तुमसे एक बात बताऊं. ಭೋಲು ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೀರಾನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೋಡು ನೀನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳದೇ ಇತ್ತಂದ್ರೆ ನಾನು ನಿನಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತಾನೆ. ಅವಾಗ ಹೀರಾ ಭೋಲು ಕೋ ಕಹಿ ಕಿ ಕಸಮ್ ಸೆ ಕಿಸಿ ಸೆ ನಹಿ ಕಹೂಂಗಿ. ಸೊ ಅವಾಗ ಹೀರಾ ಭೋಲುಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಸೊ ನಾನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಸೊ ಇಷ್ಟು ಇತ್ತು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರ ಹೀಗಿದೆ. ಹೀರಾ ಇಸ್ ಬಾತ್ ಕೋ ಪಚಾ ನ ಪಾಯಿ. ಆದ್ರೆ ಹೀರಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಮಾತನ್ನ ಆಕಿ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. उसका पेट फूलने लगा. पेट फूलना इसका अर्थ है कि बच्चों किसी से किसको तो बोलने के लिए उत्सुक होना. ಸೊ ಯಾರಾದ್ರೂ ಮುಂದೆ ಹೇಳಿಕೆ ಏನ್ ಮಾಡೋದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾತೊರೆಯೋದು. अपनी पड़ोसन चंपा से कहा. ಆತಳ ನೆರೆಹೊರೆಯವಳು ಚಂಪಾ. ಹೀರಾನ ನೆರೆಹೊರೆಯವಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೇಬರ್ ಚಂಪಾ. ಸೊ ಆತನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ एक राज की बात है, ಒಂದು ರಹಸ್ಯವಾದ ಮಾತಿದೆ. जानती हो आज क्या हुआ.
ಸೊ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಇವತ್ತೇನಾಯ್ತು ಅಂತ. ಉನ್ಕೆ ಮುಹ್ ಸೆ ಕಬೂತರ್ ಕೆ ಪಂಖ್ ನಿಕ್ಲೆ, ಅವರ ಬಾಯಿಂದ ಸೊ ಪಾರಿವಾಳದ ರೆಕ್ಕೆಗಳು ಹೊರ ಬಂದವು. ಬಹುತ್ ಸಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು. ಮುಜೆ ಚಿಂತಾ ಹೋ ರಹಿ ಹೈ, ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಚಿಂತೆ ಆಗಿದೆ. ಪರ್ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ ಕಹನಾ, ಆದ್ರೆ ನೀನು ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳಬೇಡ. ಚಂಪಾ ಬೋಲಿ ತುಂಬಿ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ ಕಹನಾ, ಅವಾಗ ಆ ಚಂಪಾನು ಕೂಡ ಆಕೆ ಮಾತಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡ್ತಾಳೆ. ತುಂಬಿ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ ಕಹನಾ, ನೀನು ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳಬೇಡ. ಲೋಗ್ ಬಾತ್ ಕಾ ಬತಂಗಡ್ ಬನಾ ದೇಂಗೆ, ಜನ ಏನ್ ಮಾಡಬಹುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ರಗಳೆ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಯಾರು ಚಂಪಾ ತನ್ನ ಒಂದು ಗೆಳತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೀರಾಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂತೈಸಿ ಸಾಂತ್ವನವನ್ನ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ದಲ್ಲಿ 2 ಡೈಲಾಗ್ಗಳನ್ನ ತಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸಂವಾದಗಳು. ಹೀರಾ ಅಪ್ನಿ ಪಡೋಸನ್ ಚಂಪಾ से कहती है कि एक राज की बातें जानती हो, आज क्या हुआ? उनके मुंह से कबूतर के पंख निकले, बहुत सारे, मुझे चिंता हो रही है, पर किसी से मत कहना. ಹೀರಾ ತನ್ನ ನೆರೆಯವರಾದ ಚಂಪಾಗೆ ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರಹಸ್ಯವಾದ ಗೋಪನೀಯವಾದ ಮಾತಿದೆ. ಸೊ ಅದೇನಂತ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾ? ಇವತ್ತು ಅವರ ಬಾಯಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಕಬೂತರದ ರೆಕ್ಕೆಗಳು, ಪಾರಿವಾಳದ ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಂದವು, ಬಹಳಷ್ಟು ನನಗೆ ಚಿಂತೆ ಆಗಿದೆ, ಆದ್ರೆ ಇದನ್ನ ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳಬೇಡ ಅಂತ ಯಾರು ಹೀರಾ ತನ್ನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೆರೆಯವರಾದ ಚಂಪಾಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳು. ಅದೇ ತನ್ನ ಚಂಪಾ ಹೀರಾಳಿಗೆ ಸಂತೈಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತುಮ್ ಭಿ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ ಕಹನಾ, ನೀನು ಇದನ್ನ ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳಬೇಡ. ಲೋಗ್ ಬಾತ್ ಕಾ ಬತಂಗಡ್ ಬನಾ ದೇಂಗೆ, ಜನ ಏನ್ ಮಾಡಬಹುದು, ಇದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ರಗಳೆ ಮಾಡಬಹುದು, ಇದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಬಿಚ್ಚಿಡಬಹುದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಸಾಂತ್ವನವನ್ನ ಹೀರಾ ತನ್ನ ಗೆಳತಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಹೀರಾ ತನ್ನ ನೆರವಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಂಪಾಳಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಓಕೆ, ಸೊ ಅಕ್ಕಿಗೆ ಸಂತೈಸಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಸೊ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಠ ಹೀಗಿದೆ. ಚಂಪಾ ಸೆ ರಹಾ ನ ಗಯಾ, ಖರೆ ಚಂಪಾನು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಉಸೆ ಲಗಾ ಕಿ ಅಗರ್ ಯಹ ಬಾತ್ ಕಿಸಿ ಸೆ ನಹಿ ಕಹಿ ತೋ ಉಸ್ಕಾ ಪೇಟ್ ಫಟ್ ಜಾಯೇಗಾ. ಆಕಿಗೆ ಏನ್ ಅನಿಸ್ತೈತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಹ ಬಾತ್ ಕಿಸಿ ಸೆ ನಹಿ ಕಹಿ, ಇದನ್ನ ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೈತಂದ್ರೆ ಏನಾಗ್ಬೋದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬೋಲುನ ಹೊಟ್ಟೆ ಹೊಡೆದು ಹೋಗ್ತದ. ಅಪ್ನಿ ಸಹೇಲಿ ಚಮೇಲಿ ಕೋ ದೇಖ್ತೆ ಹಿ ಉಸ್ನೆ ಸಾರಿ ಬಾತ್ ಉಗಲ್ ದಿ. ಸೊ ಚಂಪಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಂಪಾನ ಸಹೇಲಿ ಅಂದ್ರೆ ಗೆಳತಿ ಚಮೇಲಿ, ಆ ಚಂಪಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಮೇಲಿಗೆ ನೋಡ್ತಾನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಮಾತನ್ನ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಕನೆ ಸೆ ಪಹಲೆ ಚಮೇಲಿ ಸೆ ವಾದಾ ಕರ್ವಾ ಲಿಯಾ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಮಾತು ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಏನ್ ಮಾಡಿರ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಕಿ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಕೂಡ ತಗೊಂಡಿರ್ತಾಳೆ. ವಾದ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಜ್ಞೆ, ವಚನ. ಚಂಪಾ ಬೋಲಿ, ಅವಾಗ ಚಂಪಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಕಿ ಗೆಳತಿ ಚಮೇಲಿಗೆ, देखो तो ನೋಡು, बोलू जी को आज खांसी आई, बोलूगे ಇವತ್ತೇನಾಯ್ತು ಕೆಮ್ಮು ಬಂತು. ಅವ್ರು ಉನ್ಕೆ मुंह से एक पूरा कबूतर निकला, ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಒಂದು ಪೂರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಾರಿವಾಳನೆ ಹೊರಗಡೆ ಬಂತು. ಚಮೇಲಿ ಕೋ ವಿಶ್ವಾಸ ನಹಿ ಹುವಾ, ಈ ಮಾತು ಏನಾಗೋದಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಕಿ ಗೆಳತಿ ಚಮೇಲಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಂಬೋದಿಲ್ಲ. पूरा कबूतर, सो पूरा न कबूतर, कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, खाया कैसे होगा. ಪಾರಿವಾಳ ರೇ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಿ ಐತಿ, ಅದನ್ನ ಹೆಂಗ ಒಕ್ಕಂಡಾಗಿ ತಿಂದಿರಬಹುದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಚಮೇಲಿಗೆ ಕಾಡ್ತದ. ಚಂಪಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಚಮೇಲಿಗೆ ಅದು ವಿಶ್ವಾಸ ಬರೋದಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನೀವು ಒಂದಿಷ್ಟು ಮಾತುಗಳನ್ನ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಒಂದು, ಚಂಪಾ ಸೋಚ್ತಿ ಹೈ ಕಿ ಅಗರ್ ಮೈ ಕಿಸಿ ಸೆ ನಹಿ ಕಹಿ ತೋ ಭೋಲು ಕಾ ಪೇಟ್ ಫಟ್ ಜಾಯೇಗಾ. ಚಂಪಾಗೆ ಏನ್ ಅನಿಸ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾ ಈ ಮಾತನ್ನ ಯಾರ ಮುಂದನು ಕೂಡ ಹೇಳದೇ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸೊ ಭೋಲುವಿನ ಹೊಟ್ಟೆ ಏನಾಗ್ಬಹುದು, ಹೊಡೆದು ಹೋಗ್ಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ, ತಿಳ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಎರಡನೇದು ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಚಂಪಾ ಸಾರಿ ಬಾತೋ ಕೋ ಅಪ್ನಿ ಸಹೇಲಿ ಚಮೇಲಿ ಕೋ ಬತಾ ದೀತಿ. ಇದು ಸಾರಿ. ಸೊ ಚಂಪಾ ಎಲ್ಲಾ ಮಾತನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವಳ ಒಂದು ಗೆಳತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಮೇಲಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಕಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. चंपा चमेली को कहती है कि देखो तो भोलू जी को आज खांसी आई और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला. ಆ ಚಂಪಾ ತನ್ನ ಗೆಳತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಮೇಲಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರ, ನೋಡು ಭೋಲುಗೆ ಇವತ್ತು ಕೆಮ್ಮು ಬಂತು, ಅವರ ಬಾಯಿಂದ ಒಂದು ಪೂರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಬೂತರ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಹೊರಗ್ ಬಂತು ಅಂತ ಚಂಪಾ ತನ್ನ ಗೆಳತಿ ಚಮೇಲಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಅದೇ ಮಾತಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಚಮೇಲಿನೂ ಕೂಡ ಚಂಪಾಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರ ಪೂರಾ ಕಬೂತರ್. ಸೊ ಪುರಾಣ ಕಬೂತರ, ಕಬೂತರ್ ತೋ ಇತನಾ ಬಡಾ ಪಕ್ಷಿ ಹೇ ಖಾಯಾ ಕೈಸೆ ಹೋಗಾ. ಸೊ ಪಾರಿವಾಳ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷಿ ಐತಿ, ಅದು ನಾವು ಅಖಂಡ ಹೆಂಗ ತಿಂದಿರಬಹುದು ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಚಮೇಲಿ ತಿರುಗಿ ಮತ್ತೆ ತನ್ನ ಗೆಳತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಂಪಾಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಸೊ ಇದು ಬೋಲುದಿಂದ ಚಂಪಾ ಹೀರಾಗೆ ಬಂತು, ಹೀರಾದಿಂದ ಚಂಪಾಗ್ ಬಂತು, ಚಂಪಾದಿಂದ ಚಮೇಲಿಗೆ ಬಂತು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದಿದೆ. ಮುಂದೆ ಏನಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇನ್ನಷ್ಟು ವಿಡಿಯೋಗಳಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಸೊ कुछ ही देर बाद किसी पड़ोसन ने सुना कि भोलू के मुंह से झुंड के झुंड कबूतर, कौवे, गोरैये, मुर्गे आदि निकल रहे हैं. यानी हीरा की एक पड़ोसन ने यह बात सुन लिया कि जो भोलू के मुंह से, झुंड इसका अर्थ होता है कि बच्चों समूह, ग्रुप. ओके, यानी झुंड के झुंड ही कबूतर आ रहे हैं, कौवे आ रहे हैं, गोरैये और साथ ही
ಮುರ್ಗೆ भी निकल रहे हैं। ಕೆಲವೇ ಸಮಯದ ನಂತರ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಯಾರೋ ಒಬ್ರು ನೆರೆಹೊರೆಯವರು ಈ ಮಾತನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಭೋಲುವಿನ ಬಾಯಿಯಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಝುಂಡ್ ಅಂದ್ರೆ ಸಮೂಹ, ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಪಾರಿವಾಳದ ಒಂದು ಗುಂಪಾಗಿರ್ಬಹುದು, ಕಾಗೆಗಳ ಗುಂಪಾಗಿರ್ಬಹುದು, ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳ ಗುಂಪು ಮತ್ತು ಕೋಳಿಗಳ ಗುಂಪು। ಸೊ ಇವೆಲ್ಲ ಪಾರಿವಾಳ, ಕಾಗೆ, ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಮತ್ತು ಕೋಳಿಗಳ ಗುಂಪು ಗುಚ್ಚ ಏನಾಗಕತ್ತವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಸೊ ಭೋಲುವಿನ ಬಾಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಆ ನೆರೆಹೊರೆಯವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾಳೆ। गांव में यहाँ तक खबर फैल गई कि कई आकार तथा रंग के पक्षी, विदेशों के पक्षी भी भोलू के मुंह से निकल रहे हैं और इन पक्षियों से आकाश भर गया है, राई का पहाड़ बन गया। गांव में यहाँ तक खबर फैल गई। ಸೊ ಊರಿನಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಸುದ್ದಿ ಆಯ್ತು। ಖಬರ್ ಅಂದ್ರೆ ಸುದ್ದಿ, ಸಮಾಚಾರ ಅಂತೀವಿ। ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೈ ಆಕಾರ ತಥಾ ರಂಗಕ್ಕೆ ಪಕ್ಷಿ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಕಾರದ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿಗಳು, ವಿದೇಶಕ್ಕೆ ಪಕ್ಷಿ ವಿದೇಶದಲ್ಲಿನ ಒಂದು ಪಕ್ಷಿಗಳು ಸಹಿತ ಭೋಲು ಕೆ ಮುಹ ಸೆ ನಿಕಲ್ ರಹೆ ಹೈ। ಸೊ ಭೋಲುವಿನ ಬಾಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡಕತ್ತವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದಾವು। ಅವ್ರ ಇನ್ ಪಕ್ಷಿಯೋ ಸೆ ಆಕಾಶ ಭರ್ ಗಯಾ ಹೇ, ಇದೇ ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ಇಡೀ ಆಕಾಶ ಎಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡಿದವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ। ರಾಯಿ ಕಾ ಪಹಾಡ್ ಬನ್ ಗಯಾ। ಸೊ ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹಬ್ಬಿತು। ರಾಯಿ ಕಾ ಪಹಾಡ್ ಅಂದ್ರೆ ಛೋಟಿ ವಿಷಯಕ್ಕೂ ಬಡಾ ಚಡಾಕರ್ ಕಾರಣ, ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯವನ್ನ ದೊಡ್ಡದಾಗಿ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದನ್ನ ರಾಯಿ ಕಾ ಪಹಾಡ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಸೊ ಇಷ್ಟು ಅದೇ ಒಂದು ಮಾತು ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಊರಿನ ತುಂಬ ಎಲ್ಲ ಏನಾಯ್ತು ಹಬ್ಬಿಕೊಂಡಿತ್ತು। ಸೊ ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಯಾದ್ ರಖಿಯೇ। ಸೊ ಈ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವಿಷಯಗಳನ್ನ ತಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ। ಒಂದೇದು ಕಿಸಿ ಪಡೋಸನೆ ಸುನಾಕಿ, ಯಾರೋ ಒಬ್ರು ನೆರೆಹೊರೆಯವಳು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾಳೆ, ಭೋಲು ಕೆ ಮುಹ ಸೆ ಝುಂಡ್ ಕಬೂತರ್, ಕವ್ವೆ, ಗೋರೆಯೇ ಅವ್ರ ಮುರ್ಗೆ ನಿಕಲ್ ರಹೆ ಹೇ। ಭೋಲುವಿನ ಬಾಯಿನಿಂದ ಏನಾಗವಪ್ಪ ಅಂತ ಕಬೂತರ ಅಂದ್ರೆ ಪಾರಿವಾಳದ ಗುಂಪಾಗಿರ್ಬಹುದು, ಕಾಗೆಗಳ ಗುಂಪು, ಗೊರೆಯ ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳ ಗುಂಪು ಮತ್ತು ಕೋಳಿಗಳ ಗುಂಪು ಆತನ ಬಾಯಿಯಿಂದ ಬರಾಕತ್ತಿದ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಆ ಒಬ್ಬ ನೆರೆಹೊರೆಯವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾಳೆ। ಎರಡನೇ ಮಾತು ನೆನಪಿನ ಇಟ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಗಾಂವ್ ಮೇ ಯಹ ಬಾತ್ ಫೈಲ್ ಗಯಿ ಕಿ ಕೈ ಆಕಾರ ತಥಾ ರಂಗ ಕೆ ಪಕ್ಷಿ, ವಿದೇಶೋं के पक्षी भी भोलू के मुंह से निकल रहे हैं और इन पक्षियों से आकाश भर गया है। ಊರಿನ ತುಂಬೆಲ್ಲ ಸುದ್ದಿ ಆಯ್ತು। ಏನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಕಾರದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿಗಳು, ವಿದೇಶದಲ್ಲಿನ ಪಕ್ಷಿಗಳು ಸಹಿತ ಭೋಲುವಿನ ಬಾಯಿಯಿಂದ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದಾವು। ಈ ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ಆಕಾಶ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸುದ್ದಿ ಊರು ತುಂಬ ಎಲ್ಲ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಬ್ಬತದ। ಸೊ ಮುಂದೆ ಪಾಠದ ವಿಷಯ ಹೀಗಿದೆ, यह चमत्कार देखने के लिए दूर दूर से लोग आने लगे। ಈ ಒಂದು ಭೋಲುವಿನ ಚಮತ್ಕಾರವನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ದೂರ ದೂರದಿಂದ ಜನರು ಏನ್ ಮಾಡಕತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। बेचारा भोलू भयभीत होकर किसी एक पेड़ पर छिप गया और इसे लोगों को देखकर भोलू ने पूरी तरह से घबरा गया और घबराकर एक पेड़ पर छिप गया। ಅಂದ್ರೆ ಸೊ ಮುಗ್ಧ ಭೋಲು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೆದರಿಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೋ ಒಂದು ಗಿಡದ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅಡಗಿಕೊಂಡು ಕುಂದಿರ್ತಾನೆ। ಥೋಡಿ ದೇರ್ ಬಾದ್ ಸಬ್ ಲೋಗೋ ನೆ ಉಸೆ ಢೂಂಢ ನಿಕಾಲ, ಕೆಲವು ಸಮಯಗಳ ನಂತರ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹುಡುಕ್ತಾರ। सो उसकी घबराहट देखकर लोगों को समझ आया कि किसी भी रहस्य को बताने से पहले 10 बार सोचना चाहिए। ಆ ಎಲ್ಲ ಜನರು ಆ ಪಾಪ ಮುಗ್ಧ ಗಿಡದ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕುಂತಿರ್ದನ್ನ ನೋಡಿ ಅವರೇ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಒಂದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ತಿಳಿದುಕೊಳ್ತಾರೆ। ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ರಹಸ್ಯವಾದ ಮಾತನ್ನ ನಾವು ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು 10 ಸಾರಿ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಚಾರವನ್ನ ಮಾಡಬೇಕು। ಅದು ಸತ್ಯ ಇದೆ ಸುಳ್ಳ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ನಿರ್ಣಯಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕಂತಕ್ಕಂತ ಒಂದು ಅಂಶ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಊರಿನ ಜನರು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಪಾಠ ಮುಗೀತು। ಸೊ ಮುಂದೆ ಇದೆ, ಸೊ ಮುಂದಿನದಾಗಿ ತಂದಿದ್ದೀವಿ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಭ್ಯಾಸದ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೋಗೋಣ। ಅಭ್ಯಾಸ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 1, ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿಯೇ। ಅದರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ, ಏಕ್ ದಿನ್ ಭೋಲು ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ತಾ। ಸೊ ಅದರದ ಉತ್ತರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ತಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರ್ಬೋದು, ಏಕ್ ದಿನ್ ಭೋಲು ಆಂಗನ್ ಮೇ ಬೈಠ್ಕರ್ ದೂಧ್ ಪೀ ರಹಾ ತಾ। ಸೊ ಪ್ರಶ್ನೆ 2 ಬರ್ತಾ ಇದೆ, दूध कहाँ फैल गई। ಅದರ ಉತ್ತರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು दूध जमीन पर फैल गई। ಪ್ರಶ್ನೆ 3 ಇದೆ, दूध में उसे क्या दिखाई दिए। ಸೊ ಉತ್ತರ ಇದೆ, दूध में उसे 2 पंख दिखाई दिए। ಪ್ರಶ್ನೆ 4 ಬಂತು, हीरा किसे न पचा पाई। ಅದರ ಉತ್ತರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು हीरा भोलू की बात को न पचा पाई। ಸೊ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದವು। ಇನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ 5 ಇದೆ, चंपा ने किसको देखते ही सारी बातें उगल दी। सो अदर उत्तर बंदिट्टु हीगिदे, चंपा ने अपनी सहेली चमेली को देखते ही सारी बातें उगल दी। प्रश्न 6 ಬಂತು, चमेली ने चंपा से क्या कहा। अदर उत्तर बंदिट्टु मಕ್ಕಳೇ,
चमेली ने चंपा से कहा कि पूरा कबूतर? कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, खाया कैसे होगा? सो प्रश्न 7 ಬಂತು, दूर दूर से लोग क्यों आने लगे? अदर उत्तर ಬಂದ್ಬಿಟ್ಟು भोलू की चमत्कार देखने के लिए दूर दूर से लोग आने लगे। प्रश्न 8, बेचारा भोलू ने भयभीत होकर क्या किया? और बच्चों इस प्रश्न का उत्तर है कि बेचारा भोलू भयभीत होकर पेड़ पर छिप गया। बच्चों यहाँ तक 8 प्रश्न थे, एक वाक्य में लिखने थे। आपको एक वाक्य में उत्तर लिखने में कई शब्द या वाक्यांश को प्रयोग नहीं करना है, वर्ड और फ्रेज का उपयोग नहीं करना है। पूरी तरह से एक वाक्य में आपको क्या करना है कि उत्तर लिखने के लिए प्रयास करना है। आगे चलेंगे प्रश्न संख्या 2 पर। प्रश्न संख्या 2 है बच्चों, निम्न प्रश्न है। उन निम्न प्रश्नों के लिए आपको क्या करना है कि 2-3 वाक्यों में उत्तर लिखने के लिए प्रयास करना है। उसमें पहला प्रश्न है बच्चों, भोलू क्यों घबरा गया? और उसका बहुत ही आसान से उत्तर है बच्चों, पहला पैराग्राफ में भी है उसका उत्तर। एक दिन शाम को भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था और खांसी के कारण दूध का लोटा लुढ़क गया। इससे थोड़ा दूध जमीन पर फैल गई। इससे भोलू को 2 पंख दिखाई दिए, इस कारण भोलू घबरा गया। और आगे है बच्चों, प्रश्न 2 आ गया, हीरा ने चंपा से क्या कहा? और उसका उत्तर है बच्चों, हीरा ने चंपा से यह कही कि एक राज की बात है, जानती हो आज क्या हुआ? उनके मुंह से कबूतर के पंख निकले बहुत सारे, मुझे चिंता हो रही है पर किसी से मत कहना। और यहाँ तक थे बच्चों, मैं कुल मिलकर पाठ का अंतिम भाग का आपको विवरण किया कन्नड़ में। और अभ्यास में से एक वाक्य के लिए 8 प्रश्न थे, 8 प्रश्न और उत्तर, और 2-3 वाक्य में 2 प्रश्नों के उत्तरों। शुरू करेंगे अगला पार्ट में। जो तीसरा प्रश्न है बच्चों, चमेली से चंपा ने भोलू के बारे में क्या कहा? और इसका उत्तर है, चमेली से चंपा ने भोलू की बारे में यह कही कि देखो तो भोलू जी को आज खांसी आई और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला। उसी प्रकार प्रश्न 4 है बच्चों, शाम तक गांव में कौन सी खबर फैल गई? उत्तर है, कई आकार तथा रंग के पक्षी, विदेशों के पक्षी भी भोलू के मुंह से निकल रहे हैं और इन पक्षियों से आकाश भर गया है। यह खबर गांव में शाम तक फैल गई। मुख्य प्रश्न 3 पर है बच्चों, विलोम शब्द लिखना है। वहां पर एक आपको उदाहरण दिया गया है कि जमीन का विलोम शब्द आसमान है, और उसी प्रकार आना का विलोम शब्द जाना और बहुत कम। आगे है बच्चों और भी कुछ विलोम शब्द आ गए। विश्वास का विलोम शब्द है अविश्वास, और बड़ा छोटा, गांव को शहर कहते हैं या नगर भी है, दोनों ही इसके विलोम शब्द के रूप होते हैं। और विदेश को स्वदेश या देश। इस प्रकार मुख्य प्रश्न 3 पर 6 आपको क्या करना था कि बच्चों विलोम शब्द लिखना था। अब आगे आ गया प्रश्न 4 है। मुख्य प्रश्न 4 पर लिखा गया कि अन्य वचन रूप लिखना है। देखेंगे कौन कौन से अन्य वचन रूप है। यहाँ पर एक उदाहरण है, दिन दिन है, और उसी प्रकार पंख पंख, घर घर, पेट पेट, लोग लोग, कबूतर कबूतर, पक्षी पक्षी, पेड़ पेड़, गांव गांव। बच्चों इन शब्दों को हम कहते हैं कि सदैव एक वचन और बहुवचन में प्रयोग होने वाले शब्द है। इन शब्दों का रूप नहीं बदलता है, चाहे वो एक वचन में हो या ಬಹುವಚನ में हो। ಈ 8 ಶಬ್ದಗಳು ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಇರ್ತವೆ। ಇವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವು ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನದಲ್ಲಿನೇ ಕೂಡ ನಾವು ಬಳಕೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೂಪ ಪರಿವರ್ತನೆ ಇಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಈ 8 ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ। ಸೊ ಅದೇ ತರನಾಗಿ ಎರಡನೇದಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕೋವಾ ಕೋವೆ ಇದೆ, ಸೊ ಗೋರಯ್ಯ ಗೋರಯ್ಯೆ, ಮುರ್ಗಾ ಮುರ್ಗೆ, ಬೇಚಾರ ಬೇಚಾರಾಯೆ, ವಾದ ವಾದೆ। ಸೊ ಈ ತರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹುವಚನ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಎರಡನೆಯ ಮಾದರಿ ಇತ್ತು। मुख्य प्रश्न 5 पर है बच्चों, रिक्त स्थान को पूरा करना। और पहला प्रश्न है, भोलू ने अपनी पत्नी डैश से कहा। आपको लिखना है कि भोलू की पत्नी का नाम, और उत्तर है बच्चों भोलू की पत्नी का नाम हीरा। उसी प्रकार दूसरा प्रश्न दिया गया, उत्तर भी आ गया, भोलू ने डैश में पंख की बात बता दी। और उसका उत्तर है बच्चों दूध में पंख की बात बता दी। प्रश्न 3 भी आ गया, हीरा का पेट डैश लगा। और उत्तर है कि हीरा का पेट फूलने लगा। प्रश्न 4 आ गया, लोग बात का डैश बना देंगे। लोग बात का बतंगड़ बना देंगे। प्रश्न 5 है, चंपा ने अपनी सहेली डैश से सारी बात उगल दी। यानी चंपा की सहेली का नाम
चमेली। उसी प्रकार प्रश्न 6 था बच्चों, गांव में खबर फैल गई कि पक्षियों से डैश भर गया, और पक्षियों से सारा आकाश, आकाश भर गया, आकाश था। उसी प्रकार प्रश्न 6 आ गया बच्चों, पक्षियों के नाम कन्नड़ या अंग्रेजी में आपको क्या करना है कि लिखना है। यहाँ पर मैं एक कोष्टक ही लाया हूँ, चाहे इसमें अंग्रेजी के शब्द है। उदाहरण दिए गए, कबूतर को पिजन कहते हैं, तोता को पैरट, मैना को मैना, कौवा को क्राउ, बाज को हॉक कहते हैं, गिद्ध को वल्चर, गोरैया को स्पैरो, बगुला को वेडिंग बर्ड कहते हैं, मुर्गा को हेन कहते हैं, और चमगादड़ को फ्लीटर या माउस भी कहते हैं। मुख्य प्रश्न 7 पर है बच्चों, इन वाक्यों में छिपे पक्षियों के नाम ढूंढकर लिखना है। वाक्यों में कुछ पक्षियों के नाम छिपे हुए आपको ढूंढकर क्या करना है कि लिखना है। पहला प्रश्न है, तुमको यलहंका जाना होगा। यहाँ पर को और यलह है कोयल, इस प्रकार इस पर कोयल नाम छिपा हुआ है। उसी प्रकार प्रश्न 2 आ गया बच्चों, क्या है, जब गुलाब देखती हूँ तब खुशी होती है। यहाँ पर ब है और आगे गुला है, बगुला। प्रश्न 3 आ गया, तुम मृगाली में घूमो रमेश, यानी मृगाली में घूमो रमेश। यहाँ पर मोह है, यहाँ पर र है मोर। इस प्रकार इस पक्षी का नाम यहाँ पर छिपा हुआ है। यह था प्रश्न 7। मुख्य प्रश्न 8 पर चलेंगे, सार्थक वाक्य बनाइए। और इसमें भी मुख्य प्रश्न 8 में कई आपको पक्षियों के निवास स्थान है, वो आपको जानना है, वो आप खुद करिए, वहाँ पर ऑलरेडी उत्तर है। अब सार्थक वाक्य बनाने में पहला वाक्य दिया गया है कि कहूंगी कसम नहीं से किसी से, और इसका उत्तर है बच्चों, कसम से किसी से नहीं कहूंगी। दूसरा प्रश्न है, गया न से रहा चंपा, और उसका उत्तर है बच्चों, चंपा से रहा न गया। तीसरा प्रश्न आ गया, आई खांसी को भोलू जी को खांसी आई। प्रश्न 4 है, आने लोग चमत्कार यह देखने लगे, यह चमत्कार देखने लोग आने लगे। मुख्य प्रश्न 10 में है, इनके चलने का तरीका को आपको क्या करना था कि बताना था। उसमें पहला है, मछली पानी में तैरते हैं। दूसरा है, सांप जमीन पर रेंगते हैं। तीसरा है, जानवर 4 पैरों से भागते हैं। प्रश्न 4, पक्षी पंखों के सहारे उड़ते हैं। और 5वां है बच्चों, मेंढक डैश हुए आगे बढ़ते हैं, मेंढक फुदकते हुए आगे बढ़ते हैं। प्रश्न 11 है, देखो आप कोयल के बारे में कितने जानते हो। कोयल के बारे में यहाँ पर वाक्यों में आपको क्या करना है कि कई शब्दों को भरना था। कोयल एक पक्षी है, यहाँ पर पक्षी शब्द भरा गया है। उसका रंग डैश होता है, उसका रंग काला होता है, और वह डैश जैसे ही दिखाई देती है, वह कोयल जैसे ही दिखाई देती है। और चौथा था कि वह मीठे स्वर से डैश है गाती है। और 5वां है, वह केवल डैश ऋतु में गाती है, वसंत ऋतु, यहाँ पर वसंत लिखना था। और 6ठा है, वह अपने डैश कोए के घोंसले में देती है अंडा। और 7वां है, केवल ध्वनि से हम कोयल तथा कोए में अंतर कर सकते। ध्वनि आंख पर शब्द आपको क्या करना था कि बच्चों भरना था। यहाँ तक मिर्च मसाला पाठ खत्म हो गया। मेरे साथ जुड़े रहने के लिए